आज आपण बघणार आहोत CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. ब्लडमध्ये प्लाझ्मा आणि फॉर्म एलिमेंट्स हे दोन असतात. प्लाझ्मा हा 55% असतो, तर फॉर्म एलिमेंट हे 45% असतात. प्लाझ्मामध्ये प्रोटीन्स, वॉटर अँड अदर्स लाईक प्रोटीन्स वगैरे. तर प्रोटीन्स हे प्लाझ्मामध्ये 7 ते 8% असतात आणि वॉटर हे 92 ते 93% असतं आणि अदर एलिमेंट हे 1 ते 2% असतात. नंतर आहे फॉर्म एलिमेंट हे 45% असतात. फॉर्म एलिमेंटमध्ये इरेथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स, थ्रोम्बोसाइट्स असतात. ल्युकोसाइट्सचे 2 प्रकार असतात, एक ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरं अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये न्यूट्रोफिल्स, ॲसिडोफिल्स, बेसोफिल्स असतात. अग्रॅन्युलोसाइट्समध्ये लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स असतात. नंतर आहे कंप्लीट ब्लड काउंट. अ कंप्लीट ब्लड काउंट इज अ रूटीन टेस्ट यूज टू इव्हॅल्यूट द कंपोजिशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द व्हॅरियस सेल्युलर कंपोनंट ऑफ द ब्लड, जसे की रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल, प्लेटलेट. नंतर कंप्लीट ब्लड काउंटमध्ये आपण हिमोग्लोबिन कॅल्क्युलेट करतो, टोटल ल्युकोसाइट काउंट, डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट, रेड ब्लड सेल्स, पॅक सेल व्हॅल्यूम, मीन सेल व्हॅल्यूम, मीन सेल हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन. नंतर आहे हिमोग्लोबिनचं फंक्शन काय आहे, तर ट्रान्सपोर्ट O2 फ्रॉम द लंग्स टू टिश्यू अँड टू ट्रान्सपोर्ट CO2 फ्रॉम टिश्यू टू लंग्स. जेव्हा ऑक्सिजन हा लंग्सकडून टिश्यूकडे पाठवण्याचं काम हा HB करतो आणि जे कार्बन डायऑक्साईड असतं ते टिश्यूकडून लंग्सकडे पाठवण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. नॉर्मल रेंज आहे त्याची, मेलमध्ये आहे 14 ते 18 mg पर डेसिलिटर आणि फिमेलमध्ये आहे 13 ते 16 mg पर डेसिलिटर. आणि जेव्हा हा हिमोग्लोबिन नॉर्मलपेक्षा जास्त हाय होतो त्याला पॉलिसायथेमिया म्हणतात आणि कमी होतो त्याला ॲनिमिया म्हणतात. नंतर आहे टोटल ल्युकोसाइट काउंट TLC. फंक्शन आहे दीज सेल्स ऑफ द इम्यून सिस्टीम दॅट आर इन्व्हॉल्व इन प्रोटेक्टिंग द बॉडी अगेन्स्ट बोथ इन्फेक्टियस डिसीज अँड फॉरेन इन्व्हेडर्स हॅव्हिंग अ हायर ऑर लोअर नंबर ऑफ WBC मे इंडिकेट ऑन अंडरलाईन कंडिशन. नॉर्मल रेंज काय असते TLC, ॲडल्टमध्ये असते 4000 ते 11000 सेल्स पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड. नंतर आहे ल्युकोपेनिया म्हणजे 4000पेक्षा जास्त सेल्स ह्या WBC सेल्स ह्या कमी असतात. 4000 सेल्सपेक्षा WBC सेल्स ह्या कमी असतात, त्याला ल्युकोपेनिया असे म्हणतात. तर ल्युकोसायटोसिस म्हणजे WBC सेल्स ह्या 11000पेक्षा जास्त वाढलेले असतात, त्याला ल्युकोसायटोसिस असे म्हणतात. तर ल्युकोपेनियामध्ये कॉजेस म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये आपल्याला ल्युकोपेनिया म्हणजे WBC ह्या कमी झालेल्या दिसतात. तर किमोथेरपी अँड रेडिएशन, जसे की कॅन्सरमध्ये आपल्याला किमोथेरपी किंवा रेडिएशन देतात त्या कंडिशनमध्ये. ॲप्लास्टिक ॲनिमिया हा ॲनिमियाचा प्रकार आहे. नंतर आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, इन्फेक्टियस डिसीज लाईक HIV, एड्स. नंतर आहे ऑटो इम्यून डिसऑर्डर आणि मलन्यूट्रिशन. ल्युकोसायटोसिस कोणत्या कंडिशनमध्ये पाहायला भेटतं, तर इन्फेक्शन और इन्फ्लॅमेशन, प्रेग्नन्सीमध्ये, बोन मॅरो, सर्टन टाईप ऑफ ल्युकोमिया, स्मोकिंग, बर्न, इंजुरी या कंडिशनमध्ये आपल्याला ल्युकोसायटोसिस पाहायला भेटतं. जी प्रेग्नंट लेडी असते त्यांच्यामध्ये WBC ह्या वाढलेल्या असतात. नंतर आहे डिफरन्शियल ल्युकोसाइट काउंट DLCमध्ये न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, एओसाइनोफिल, बेसोफिल. ईच टाईप ऑफ WBC हॅज स्पेसिफिक फंक्शन इन डिफेंडिंग द बॉडी अगेन्स्ट इन्फेक्शन. नंतर ह्या व्हाईट ब्लड सेल्स आहेस. नंतर न्यूट्रोफिल्स, फर्स्ट इज न्यूट्रोफिल, दे प्ले रोल इन डिस्ट्रिक्शन ऑफ बॅक्टेरिया अँड रिलीज केमिकल दॅट किल ऑर इनिबिट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. जेव्हा एखादा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये गेला त्याच्या अगेन्स्ट त्यांना मारण्यासाठी आणि त्यांची ग्रोथ इनिबिट करण्यासाठी त्या एक केमिकल प्रोड्यूस करतात, त्या न्यूट्रोफिल सेल असतात. नॉर्मल रेंज इज 40 ते 70%. नंतर न्यूट्रोफिलिया, इफ न्यूट्रोफिल्स आर हायर दॅन 70% कॉजेस म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन, स्मोकिंग, इंजुरी, इन्फ्लॅमेशन, सिव्हिअर एक्झरसाइज, स्टिरॉइड यूज म्हणजे काही स्टिरॉइड घेतलेले असतील त्याच्यामध्ये न्यूट्रोफिलिया ही कंडिशन पाहायला भेटते. तर न्यूट्रोपेनिया, इफ न्यूट्रोफिल्स आर लोअर दॅन 40%, जसे की HIV, एड्स, ॲप्लास्टिक ॲनिमिया, बोन मॅरो फेल्युअर, किमोथेरपी अँड रेडिएशन, ल्युकेमिया या कंडिशनमध्ये आपल्याला न्यूट्रोपेनिया ही कंडिशन पाहायला भेटते. नंतर आहे लिम्फोसाइट्स फंक्शन इज डिस्ट्रॉईंग सेल्स इन्फेक्टेड बाय व्हायरसेस अँड फॉरेन इन्व्हेडिंग सेल्स अँटीबॉडीज प्रोडक्शन. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादी फॉरेन बॉडी गेलेली असेल तर तिथे आपलं म्हणजे जे सेल्स असतात ते अँटीबॉडी जे लिम्फोसाइट्स असतात आपल्या शरीरामधले ते अँटीबॉडी प्रोडक्शन करतात. नॉर्मल रेंज असते 20 ते 40%. लिम्फोसायटोपेनिया म्हणजे लिम्फोसाइट हे 20% जास्त असतील तर त्याला लिम्फोसायटोपेनिया ही कंडिशन म्हणतात. तर लिम्फोसायटोसिस म्हणजे इफ लिम्फोसाइट काउंट इज हायर दॅन 40%पेक्षा जास्त असतील लिम्फोसाइट तर त्याला लिम्फोसायटोसिस असे म्हणतात. तर लिम्फोसायटोपेनिया कॉजेसमध्ये किमोथेरपी ड्रग्स, ब्लड डिसीज लाईक हॉपकिन डिसीज, व्हायरल हेपॅटिटिस, ऑटोइम्यून डिसीज, स्टिरॉइड युजेस या कंडिशनमध्ये आपल्याला ल्युकोसायटोपेनिया ही कंडिशन पाहायला भेटते. तर व्हायरल इन्फेक्शन, सायटोमेगालो व्हायरस, कॅन्सर ऑफ ब्लड, मोनोन्यूक्लोसिस या कंडिशनमध्ये आपल्याला लिम्फोसायटोसिस म्हणजे ब्लड रिपोर्टमध्ये आपल्याला लिम्फोसाइट ह्या वाढलेल्या दिसतात. नंतर आहे इओसिनोफिल म्हणजे फंक्शन इज डिस्ट्रक्शन ऑफ ॲलर्जन्स अँड इन्फ्लॅमेटरी केमिकल रिलीज एन्झाईम दॅट डिसेबल पॅरासाइट. नॉर्मल रेंज असते 2 ते 6%. इओसिनोफिलिया म्हणजे वेन इओसिनोफिल्स काउंट इज मोर दॅन 6% कॉल्ड इओसिनोफिलिया. आणि इओसिनोपेनिया म्हणजे वेन इओसिनोफिल काउंट इज लेस दॅन 2% इज इओसिनोपेनिया.
इओसिनोफिलिया कॉजेस काय आहे? अस्थमा, फीवर, स्किन डिसऑर्डर, ऑटोइम्युन डिसीज, पॅरासायटिक इन्फेक्शन. तर इओसिनोपेनियामध्ये काय असतात कॉजेस? तर कुशिंग सिंड्रोम, अल्कोहोल इंटॉक्सिकेशन, सेप्सिस. नंतर आहे मोनोसाइट्स. मोनोसाइट्स फंक्शन इज चेंज इंटू मॅक्रोफेजेस इन टिश्यू, हेर इट क्लीन अप cells by phagocytosis. Monocytes either kill the invader or alert other blood cell to help destroy it and prevent infection. म्हणजे ते फॅगोसायटोसिस त्यांना गिळण्याचं काम करते. जे इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये जातं, जसं की फॉरेन बॉडी वगैरे, त्यांना गिळण्याचं, डायरेक्ट मारून टाकण्याचं काम हे मोनोसाइट्स करतात. नॉर्मल रेंज असते 2% to 10%. मोनोसायटोसिस म्हणजे काउंट 10%पेक्षा मोनोसाइट्स मोर दॅन 10% असतात, त्याला मोनोसायटोसिस असे म्हणतात. मोनोसायटोपेनिया म्हणजे वेन मोनोसाइट काउंट इज लेस दॅन 2%. मोनोसायटोसिस कंडिशनमध्ये कॉजेस काय असतात? तर बॅक्टेरियल, व्हायरल, फंगल इन्फेक्शन, ऑटोइम्युन डिसीज, ट्युबरक्युलोसिस, इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज. तर मोनोसायटोपेनियामध्ये कॉजेस असतात किमोथेरपी अँड रेडिएशन, बोन मॅरो डिसऑर्डर, HIV, एड्स, सेप्सिस. नंतर आहे बॅसोफिल्स. फंक्शन इज डिफेंड युअर बॉडी फ्रॉम ॲलर्जन्स, पॅथोजन्स अँड पॅरासाइट. बॅसोफिल रिलीज हिस्टॅमिन, हेपॅरिन टू इम्प्रूव्ह ब्लड फ्लो अँड प्रिव्हेंट ब्लड क्लॉट. नॉर्मल रेंज असते 0.5% ते 1%. बॅसोफिलिया मीन बॅसोफिल काउंट इज मोर दॅन 1%. कॉजेस ल्युकेमिया, ऑटोइम्युन डिसीज. बॅसोफेनिया when basophil count is lower than 0.% cause acute infection, chemotherapy and radiation. नंतर आहे नॉर्मल रेंज ऑफ डिफरन्शियल ल्युकोसाईट काउंट. न्यूट्रोफिल्स 1600 ते 7700 सेल्स पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड असतात. तर लिम्फोसाइट्स 800 ते 4400 सेल्स पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड असतात. एओसिनोफिल्स 80 ते 660 सेल्स पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड असतात. मोनोसाइट्स 100 ते 100 सेल्स पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड असतात. बेसोफिल्स 20 ते 110 सेल्स पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड असतात. नंतर आहे RBC, इरिथ्रोसाइट्स. फंक्शन RBCs contain special protein called hemoglobin. HB carries O2 from the lungs to the tissue and carries CO2 from tissue to the lung. Normal range 4.5 to 6 million cells per microliter of blood. Female-मध्ये 4.2 to 5.5 million cells per microliter of blood. नंतर आहे इरिथ्रोसायटोपेनिया अँड इरिथ्रोसायटोसिस. या दोन कंडिशन. इरिथ्रोसायटोपेनिया म्हणजे लेस दॅन 4.5 और 4.2 मेल और फिमेल मिलियन सेल्स पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड. कॉजेस काय असतं? मल्टिपल मिओलोमा, थायरॉइड डिसऑर्डर, आयरन, विटॅमिन B12 डिफिशियन्सी, malnutrition, इंटरनल एक्सटर्नल ब्लिडिंग. इरिथ्रोसायटोसिस मोर दॅन 6 और 5.5 मेल और फिमेल दोन्हीमध्ये मिलियन सेल्स पर मायक्रोलिटर ऑफ ब्लड असतात. कॉजेस स्मोकिंग, डिहायड्रेशन, किडनी ट्यूमर. नंतर आहे हिमॅटोक्रिट और PCV, पॅक सेल व्हॅल्यूम. हिमॅटोक्रिट इज द पर्सेंटेज बाय व्हॅल्यूम ऑफ RBC इन युअर ब्लड. म्हणजे आपल्या ब्लडमध्ये किती व्हॅल्यूमध्ये, किती पर्सेंटेजमध्ये, म्हणजे पूर्ण होल ब्लडमध्ये प्युअर हिमोग्लोबिन किती पर्सेंटेजमध्ये आहे, त्याला हिमॅटोक्रिट असे म्हणतात. नॉर्मल रेंज मेलमध्ये 41% ते 50%, फिमेलमध्ये 36% ते 48%. जेव्हा हिमॅटोक्रिट हे लो होतात तेव्हा कॉजेस सीन इन ॲनिमिया, ऑप्टिकल सेल, आयरन, फॉलेट, विटॅमिन B12 डिफिशियन्सी, बोन मॅरो डिसऑर्डर. हाय हिमॅटोक्रिट कॉजेस सीन इन पॉलिसायथेमिया, डिहायड्रेशन, लंग डिसीज. नंतर आहे MCV, मीन सेल और कार्पस्क्युलर व्हॅल्यू. हे काय करतं? इंडिकेट द ॲव्हरेज साईज ऑफ इच रेड ब्लड सेल. म्हणजे आपल्या ब्लड सेलमध्ये जेवढे सर्क्युलेशनमध्ये जे प्रत्येक RBCची ॲव्हरेज साईज. नॉर्मल रेंज काय असते? 80 ते 100 फेम्टोलिटर. जेव्हा आपले मायक्रोसाईट आपल्या RBCची नॉर्मल व्हॅल्यू ही 7 मायक्रॉन्स असते. जेव्हा 100 फेम्टोलिटरपेक्षा जास्त MCV व्हॅल्यू असेल तेव्हा मॅक्रोसाईट असे म्हणतात. ते कॉजेस विटॅमिन B12 डिफिशियन्सी, फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी या कंडिशनमध्ये पाहायला भेटतात. तर 80 फेम्टोलिटरपेक्षा कमी MCV व्हॅल्यू असेल तर त्याला मायक्रोसाईट असे म्हणतात. आणि आयरन डिफिशियन्सी अँड थॅलेसेमिया या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. नंतर आहे MCH, मीन सेल हिमोग्लोबिन. रिफ्लेक्ट्स द ॲव्हरेज अमाऊंट ऑफ HB इन इच रेड ब्लड सेल. MCHद्वारे आपल्याला हे कळतं की रेड ब्लड सेलमध्ये किती अमाऊंटमध्ये, किती ॲव्हरेजमध्ये HB आहे. नॉर्मल रेंज असते 27 ते 33 पायकोग्राम. जेव्हा हाय MCH कंडिशन असते तेव्हा विटॅमिन B12, फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी या कंडिशनमध्ये पाहायला भेटते. तर आयरन डिफिशियन्सी, ॲनिमिया आणि थॅलेसेमिया या कंडिशनमध्ये आपल्याला MCH व्हॅल्यू ही कमी झालेली दिसते. नंतर आहे MCSC, मीन सेल हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन. द ॲव्हरेज कॉन्सन्ट्रेशन ऑफ HB इन गिवन व्हॅल्यूम ऑफ पॅक्रेट सेल. नॉर्मल रेंज असते 33 ते 35 ग्राम पर डेसिलिटर. हाय MCSC कॉजेस विटॅमिन B12 डिफिशियन्सी, लिव्हर डिसीज. आणि लो MCSC कॉजेस आयरन डिफिशियन्सी अँड पॅरासायटिक इन्फेक्शन. नंतर आहे प्लेटलेट काउंट. इट हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट अँड टू प्रिव्हेंट ब्लड लॉस. जेव्हा आपल्याला स्किनवर कट वगैरे झालेलं असतं तेव्हा ब्लिडिंग ही सुरू होते. पण आपण बघतो की काही काळानंतर लगेच ही ब्लिडिंग थांबते. कशामुळे? तर तिथे प्लेटलेट ॲग्रिगेशन होऊन तिथे ब्लड क्लॉटिंग फॉर्मेशन होतं आणि ब्लिडिंग स्टॉप होते. त्याची नॉर्मल रेंज असते 1.5 लाख ते 4.5 लाख सेल्स पर ml ऑफ ब्लड. जेव्हा हा प्लेटलेट काउंट ह्या कमी होतात त्याला थ्रोम्बोसायटोपेनिया असे म्हणतात. तर बोन मॅरो डिसऑर्डर, व्हायरसेस लाईक डेंग्यू, चिकन पॉक्स, हॉर्म्स, एड्स, ॲप्लास्टिक ॲनिमिया या कंडिशनमध्ये आपल्याला प्लेटलेट ह्या कमी झालेल्या दिसतात. तर थ्रोम्बोसायटोसिसमध्ये जेव्हा प्लेटलेट काउंट ह्या वाढतात त्याला थ्रोम्बोसायटोसिस असे म्हणतात. कॅन्सर, लंग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हॅरियन, लिम्फोमा, IDA, हिमोलायटिक ॲनिमिया, ॲब्सेन्स ऑफ स्किन रिॲक्शन टू मेडिसिन या कंडिशनमध्ये आपल्याला प्लेटलेट काउंट ह्या वाढलेल्या दिसतात. नंतर आहे
नंतर थ्रोम्बोसायटोपेनिया, लो प्लेटलेट काउंट, फिगर बघा इथे नॉर्मल सेस आहे, इथे लो प्लेटलेट काउंट, प्लेटलेट कमी झालेले आहेत, लो प्लेटलेट काउंट, ही थ्रोम्बोसायटोपेनिया ही कंडिशन पाहायला भेटते. इथे थ्रोम्बोसायटोसिस ही कंडिशन पाहायला भेटते, प्लेटलेट हे वाढलेले आहेत. नंतर आहे RTW, रेड सेल डिस्ट्रीब्युशन विड्थ. नॉर्मली आपण बघायला गेलो तरी सर्क्युलेशनमध्ये RBC असतात, त्यांच्या साईजमध्ये किती प्रमाणात व्हॅरिएशन आहे, म्हणजे त्यांच्या साईजमध्ये किती त्या वाढलेल्या आहेत किंवा किती कमी झालेल्या आहेत, त्याला RTW असे म्हणतात. RTW मेजर्स द डिफरन्सेस इन द व्हॅल्यूम अँड साईज ऑफ RBC इन अ सर्क्युलेशन. RTW हे ब्लड टेस्टमध्ये 2 प्रकारचे असतात, एक RTW-CV, दुसरा आहे RTW-SD. RTW-CV म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हॅरिएशन अँड RTW-SD म्हणजे स्टँडर्ड डेविएशन. जेव्हा RTW हे इन्क्रीज होतात तेव्हा न्यूट्रिशन डिफिशियन्सी ॲनिमिया, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया, हिमोलायटिक ॲनिमिया या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पण लो RTWचा काही मिनिंग नसतो. नॉर्मल RTW, हाय RTW याच्यामध्ये आपल्याला काही RBC या खूप मोठ्या झालेल्या दिसतात, तर काही छोट्या असतात, छोट्या दिसायला दिसतात, पण इथे लो RTWचा काही मिनिंग नसतो. नंतर आहे RTW, साईज ऑफ RBC ही आपण RTW आणि MCVद्वारे फाइंड आउट केल्या जाते. आणि कोणत्या प्रकारचा ॲनिमिया, स्पेसिफिक ॲनिमिया आपल्याला ओळखायला RTW आणि MCVचा यूज होतो. तर लो MCV आणि नॉर्मल RTW या कंडिशनमध्ये आपल्याला ॲनिमिया ऑफ क्रोनिक डिसीज, अल्फा अँड बीटा थॅलेसेमिया या कंडिशनमध्ये पाहायला भेटतात. तर आयरन डिफिशियन्सी ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया या कंडिशनमध्ये लो MCV, हाय RTW ही कंडिशन पाहायला भेटते. ॲप्लास्टिक ॲनिमिया, क्रोनिक लिव्हर डिसीज या कंडिशनमध्ये हाय MCV, नॉर्मल RTW व्हॅल्यू पाहायला भेटते. तर व्हिटॅमिन B12, फॉलिक ॲसिड, हिमोलायटिक ॲनिमिया या कंडिशनमध्ये हाय MCV आणि हाय RTW व्हॅल्यू पाहायला भेटते. तर IDA म्हणजे आयरन डिफिशियन्सी ॲनिमिया, व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी ॲनिमिया, फॉलेट लेवल या कंडिशनमध्ये नॉर्मल MCV, हाय RTW व्हॅल्यू पाहायला भेटते. नंतर आहे MCV म्हणजे आपण बघितलं की मीन कार्पस्क्युलर व्हॅल्यू, म्हणजे की इच ॲव्हरेज साईज ऑफ इच RBC. तर RTW म्हणजे सर्क्युलेशनमध्ये जे RBCच्या साईजमध्ये किती प्रमाणात व्हॅरिएशन आहे ते पाहायला भेटतं. MPV, आताच आपण MCV बघितलं, रेड ब्लड सेल. तर MPV मेन प्लेटलेट काउंट, याच्यामध्ये ॲव्हरेज साईज ऑफ प्लेटलेट ही मेजर करता येते. नॉर्मल रेंज असते 7 फेम्टोलिटर टू 9 फेम्टोलिटर. जेव्हा आणि MCVद्वारे हे पण कळतं की बोन मॅरो कशाप्रकारे वर्क करत आहे आपल्या बॉडीमध्ये. जर हाय MPV व्हॅल्यू असेल आणि त्या लार्ज प्लेटलेट असतात आणि त्या यंग असतात, कारण की त्या जस्ट प्रोड्यूस झालेल्या असतात बोन मॅरो थ्रू, त्यामुळे लार्ज असतात त्या आणि यंग असतात. कॉजेस कॅन्सर, हायपोथायरॉइडिझम, व्हिटॅमिन D डिफिशियन्सी, हार्ट डिसीज, हायपोथायरॉइडिझम या कंडिशनमध्ये पण आपल्याला MPV व्हॅल्यू ही हाय पाहायला भेटते. तर लो MPV व्हॅल्यू म्हणजे की स्मॉल प्लेटलेट असतात आणि त्या ओल्ड असतात, कारण की बोन मॅरो हा चांगल्या प्रकारे वर्क करत नाही, त्यामुळे ज्या यंग प्लेटलेट असतात त्या प्रोड्यूस होत नाहीत, म्हणून तेथे MPV व्हॅल्यू ही लो असते. ही कंडिशनमध्ये ॲप्लास्टिक ॲनिमिया, ऑटोइम्यून डिसीज, किमोथेरपी, रॅडिएशन या कंडिशनमध्ये पाहायला भेटते. नंतर आहे PDW, प्लेटलेट डिस्ट्रीब्युशन विथ. PDW इज अ मेजरमेंट ऑफ प्लेटलेट एनिसोसाइट. PDW मोस्टली सेम साईज प्लेटलेट एनिसोसाइट्स कॅल्क्युलेट फ्रॉम डिस्ट्रीब्युशन ऑफ इंडिव्हिज्युअल PLT व्हॅल्यू. जसे की RTW बघितलं आपण, रेड सेल म्हणजे सर्क्युलेशनमध्ये जे रेड ब्लड सेल आहेत RBCs, त्यांच्या साईजमध्ये किती प्रमाणात व्हॅरिएशन आहे ते समजतं. तर PDWद्वारे प्लेटलेटचं व्हॅरिएशन समजतं साईजचं. नॉर्मल रेंज असते 8.3% टू 56.6%. जेव्हा PDW हाय होतो आणि MPV व्हॅल्यू हाय होते तेव्हा इन्फ्लॅमेशन, थायरॉइड मॅलिग्नन्सी या कंडिशनमध्ये पाहायला भेटते. नंतर आहे कॉजेस ऑफ हाय PDW, रेस्पिरेटरी डिसऑर्डर, ॲनिमिया, इन्फेक्शन, बोन मॅरो डिसऑर्डर. आणि कॉजेस ऑफ लो PDW इज व्हायरल इन्फेक्शन, बोन मॅरो डिसऑर्डर, मेडिकेशन. नंतर आहे प्लेटलेट क्रीट. आपण हेमॅटोक्रीट बघितलं. हेमॅटोक्रीटमध्ये काय असतं, तर होल ब्लडमध्ये प्युअर RBC म्हणजे होल ब्लडमध्ये प्युअर RBCचं प्रमाण किती आहे हे आपल्याला हेमॅटोक्रीटद्वारे कळतं. तर प्लेटलेट क्रीटमध्ये PCTमध्ये होल ब्लडमध्ये प्युअर प्लेटलेट किती प्रमाणात आहे हे कळतं. नॉर्मल रेंज आहे 0.22% टू 0.24%. कॉजिंग ऑफ हाय PCT, क्रोन डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस. तर कॉजेस ऑफ लो PCT, थ्रोम्बोसायटोपेनिया. थँक्स.